आणि म्हणून म्हणायचं आहे बांधूंनो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनात साचवा. आपले 15 सालची उड्या नंतर मारा, पहिले माझा भारत देश वाचवा. जंगल जंगली गल्लो गल्ली किती फिरतुने लाल तोडे मात्र आणि आमची शिवभक्ताची आणि बहुजनाची एकता असल तो कोणी करण का की आमचं वाकडं. आणि तुम्हाला सांगतो, मी सांगितलं ना तुम्हाला का नेते लोकांचा महापुरुषाचा वापर फक्त नेते लोक आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. काऊन करत आहे? शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही थाटात साजरी करता काऊन? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाची पहिली कर्जमाफी केली, तशी कर्जमाफी काऊन नाही करत माझ्या शेतकरी लोकांची? काऊन नाही करत? शेतकऱ्यासाठी सहकारी संस्था स्थापन करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा आहे, काऊन नाही करत? आणि म्हणून समजण्याची गरज आहे म्हणून समजण्याची गरज आहे काळ काय आहे म्हणून. आता पहा, 12व्या वर्षी काकू छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणजे जिजाईने घडवलं. आता आपले पोरं कोणाने वाटते का माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, कोणाने वाटते का माझा पोरगा इंजिनियर झाला पाहिजे, पण कोणानेच नाही वाटत का माझा पोरगा बाबासाहेब झाला पाहिजे, माझा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज झाला पाहिजे. तो जर झाला तर मग आम्ही खाऊन का? आणि कोणालाच नाही वाटत का आमचा पोरगा शाहीर झाला पाहिजे. वास्तविकता हा समाजासाठी जगणेवाले कमी आहे बघा. हे आम्ही जे कार्य करत आहे हे समाजासाठी आहे, स्वतःसाठी नाही आहे. 2 पैसे तरी कमवत असेल पण आमचं भविष्य काय आहे? एक कंपनीमध्ये जर जाऊ द्या प्रायव्हेट माणूस तर त्याच्यात पीएफ ग्रॅज्युएटी जमा होते. आज आम्ही इथं कार्यक्रम करून घरी चालले जाऊन कुठची पीएफ न कुठच्या ग्रॅज्युएटी आमची काही नाही. जवानी आहे तोपर्यंत आमची जनता दिवाळी. आणि म्हणून वास्तविकता आता पहा, 12व्या वर्षी पुन्हा दाखवला. कोणी दाखवला? जिजाबाईने माझा छत्रपती शिवाजी महाराजाला दाखवला. आता दाखवला तर दाखवला कसा? हा आता वेळ किती आहे आपल्याला? आरामात करू का? बहुत लंब काम आहे. बिलकुल बिलकुल सर, थँक्यू सो मच. पंचशील बुद्धिहार कमिटी हल्ली मुक्काम मांडवी यांच्याकडून सुद्धा या विचारधारेवरती पुन्हा शेमुडी सुद्धा आणलेला आहे, तर म्हणजे अत्यंत ऋणी आहे. आता पहा, 12व्या वर्षी ज्या वयामध्ये पोरगा आपला 8वी मध्ये नाराज 7वी मध्ये नाराज, त्या वर्षी जिजाईने काय केलं जरा लक्ष असू द्या. 12व्या वर्षी दाखवला पुन्हा हो कोणता साथ दिला की म्हणे जो कोणी या जमिनीमध्ये शेती करण त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. हे शेती म्हणे स्थापित आहे म्हणे. पण
जिजाईने काय केलं, सोन्याचा नांगर बनवला आणि सोन्याचा नांगर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या हातात दिला. तो सोन्याचा नांगर घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराज गेला आणि त्या पुण्याचा नापीक जमिनीले सुपीक बनवलं. सर्वात पहिले कार्य केलं शेतीसाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि इकडं शिवाजी महाराज काय सांगते, अफजल खानाने मारलं, शाहिस्ते खानाने मारलं, याले मारलं, त्याले मारलं. हो, मारलं नाही कोण म्हणते, पण शेतकऱ्यासाठी, माझ्या आई बहिणीसाठी भरपूर काय केलं, भरपूर काय केलं आहे. आता पहा, धास्तीत आले कास्तकार. त्या काळामध्ये शेती व्हायची बाबा, आणि शेती व्हायची तर पाळीव प्राणी, जंगली प्राणी खूप तंग करायचे. तर जिजाईने काय केलं बघा, युक्ती शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून लकडीची काठी, काठी पे घोडा हे बंद करा, नाही तर आपला पोरगा लढला तर त्याला दिला मोबाईल. लकड़ी काठी, काठी पे घोड़ा, घोड़े पे दम पे मारा हथोड़ा, और दुम 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 घोडा दौडा. आज झालं पोरग चूप. नाही आई, एक शिवाजी महाराजांची कथा सांगा, माझ्या बाबासाहेबाचं संविधानाची एक कलम सांगा, जेणेकरून पोरगा घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काय म्हणते दुसरीचा, धास्तीत आले कास्तकार रे, दवंडी दिली का जो कोणी हत्याची शेपटी कापून आणन, हरणीची शेपटी कापून आणन, जर शेतीचं नुकसान करत असाल तर त्याले सोन्याचं कंगन देण्यात येईल. तर पहा काय झालं, माझा तानाजी मालसुरी उमरट गावचा हत्ती पकडला, शेपटी कापली आणि रायगडावरती नेली. म्हणे मी आलो, हत्याची शेपटी आणली. रातचे 2 वाजले होते. म्हणे जिजाईले बोलवा आणि म्हणे सोन्याचं कंगन पाहिजे. पहारेकरी म्हणे एवढ्या रात्री तुला कंगन भेटणार नाही. आता पहा, जसं कंगन भेटणार नाही म्हणे, बोलवा म्हणे आताच पाहिजे म्हणे. एवढ्या रात्री जिजाबाई खाली आली. म्हणे कोण रे तू, कोण रे म्हणे, एवढ्या रात्री आला तुला सोन्याचं कंगन पाहिजे म्हणे. तर म्हणे आई मी उमरट गावचा तानाजी हो म्हणे. तेव्हा त्या जिजाईने सोन्याचं कंगन दिलं आणि म्हटलं म्हणे तानाजी तू म्हणे माझ्या राजासाठी काम करशील. आई म्हणे स्वराज्यासाठी काम नाही करणार, स्वराज्यासाठी मी जीव देणार म्हणे, जीव. आणि तोच तानाजी मालसुरे पहा समोर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जीव देते. ती कहाणी आहे. आता पहा 16 वर्षाचे शॉर्टकट घेतो थोडंफार. 16 वर्षाचे शिवाजी महाराज झाले आणि युद्ध करा लढायला सुरुवात केली.
काय म्हणणार आहे